बनाए, कभी सेंटी कर दे कभी मैड बनाए, हो जिंदगी जैसे एक रेडियो अलग अलग धुन सुनाती है। प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या गौरवशाली 90 वर्ष प्रसारण सेवा पूर्तीनिमित्त आकाशवाणी प्रभावी श्राव्य माध्यम हे रूपक. लेखन सुमेधा कुलकर्णी, निवेदन लेखिकेसह सुषमा कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कांबडी. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, सर्वप्रथम सर्व श्रोतांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा. श्रोतेहो, ज्ञान, माहिती, प्रबोधन आणि मनोरंजन यांचं एक प्रभावी माध्यम म्हणजेच गेल्या 90 वर्षांपासून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्यासह तुम्हा आम्हा सर्वांसाठी सातत्याने समाज जनजागृती, ज्ञानदान आणि मनोरंजनाच्या माध्यमातून आपलं मनस्वास्थ्य सुरक्षित ठेवणारं उत्तम प्रसार माध्यम आकाशवाणी यावर्षी तिचं गौरवशाली वर्ष साजरं करत आहे. 90 वर्षांपासून रेडिओ अर्थातच आकाशवाणीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, बातम्या, गाणी तुम्ही आम्ही सर्वजण ऐकत आलेलो आहोत. आकाशवाणीनं आजही तिच्या अस्तित्वाची पाळंमुळं माध्यम जगतात अगदी घट्ट रोवून ठेवलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल, इंटरनेट, लॅपटॉप, सोशल मीडिया या युगामध्ये रेडिओचा काय बरं उपयोग होत असेल? तर मला आवर्जून एक गोष्ट आपणास सांगावीशी वाटते की आपण नेहमीच म्हणतो जुनं ते सोनं. अगदी या उक्तीप्रमाणे रेडिओ जरी जुन्या काळातील एक श्राव्य प्रसार माध्यम असलं तरीही आजही रेडिओनं आपलं महत्त्व, अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे. श्रोतेहो, सकाळी अगदी 5:50 ते रात्री 11:15 रेडिओवरून वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचा नजराणा श्रोत्यांसाठी प्रसारित केला जातो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्यविषयक, कृषीविषयक, महिलांसाठी, बालकांसाठी, युवकांसाठी विशेष माहितीपर, मनोरंजनात्मक असे कार्यक्रम सादर केले जातात आणि त्या माध्यमातून ज्ञान, माहिती, जनजागृती असं वैविध्यपूर्ण कार्य पार पाडलं जातं. त्यामुळेच रेडिओ अर्थातच आकाशवाणीचं वेगळेपण, स्वतंत्र अस्तित्व आजही टिकून आहे. श्रोतेहो, रेडिओनं काळाप्रमाणे त्याच्या स्वरूपातही बदल केलेला आहे. पूर्वी केवळ ट्रान्झिस्टरवरच तुम्ही आम्ही आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकू शकत. आता मात्र ट्रान्झिस्टर सोबतच मोबाईल ॲपच्या माध्यमातून तसेच 4 चाकी गाडीमध्येही तुम्ही आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता. त्यासोबतच FM च्या माध्यमातून तर रेडिओला अगदी 4 चांदच लागलेले आहेत. श्रोतेहो, जनसामान्यांच्या मनामध्ये आकाशवाणीचं असणारं महत्त्व विशद करत असताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्र कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन सर म्हणतात. श्रोतेहो नमस्कार. आपल्या आकाशवाणीला स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झालेले आहेत. यावर्षी एक गौरवशाली वर्ष म्हणून आपण साजरं करतोय. आकाशवाणी फार मोठं कार्य गेल्या 90 वर्षामध्ये केलेलं आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये आकाशवाणीवर अतिशय महत्वपूर्ण असे कार्यक्रम केले जायचे आणि पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा फक्त रेडिओ होता तेव्हा आकाशवाणीचं कार्यक्रमाचं फार महत्व, आजही महत्व आहे. पण विशेषतः आमच्या लहानपणी मी विचार केला तर खेडेगावामध्ये आकाशवाणीवरून त्याच्या बातम्या ऐकणं, त्यानंतर काही क्रिकेटचे सामने असतील किंवा इतर माहिती असेल एकत्रितपणे ऐकणं व त्यावर चर्चा करणं अतिशय महत्वपूर्ण उपक्रम असायचा. म्हणजे ग्रामीण भागामध्ये असो की शहरी भागामध्ये एकूणच समाजाच्या प्रबोधनासाठी आकाशवाणीने फार मोठं काम केलेलं आहे. ज्यामध्ये इव्हन विद्यार्थ्यांना ज्ञान देणं असेल, रोजगाराच्या संधी असेल, वैचारिक कार्यक्रम असतील, असे शहरी व ग्रामीण भागामध्ये फार मोठं काम आकाशवाणीने केलंय. आणि दैनंदिनचा विचार जर केला तर दररोज सकाळी प्रसारित होणारे विचार शलाका किंवा कृषीवाणी हे अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहेत. दररोज दुपारी 12 वाजता प्रसारित होणारा वनिता मंडळ हा महिलांसाठीचा विशेष कार्यक्रम आहे. युवावाणी हा सायंकाळी 5:30 प्रसारित होणारा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी अतिशय प्रेरणादायी असा आहे. फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष श्रोत्यांशी संवाद साधून त्यांचे विचार, आवडीनिवडी जाणून घेऊन त्या इतर श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. आणि पत्रोत्तराच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यांना
आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेले जे कार्यक्रम त्यांना आवडले त्याविषयी प्रतिक्रिया ही प्राप्त केल्या जातात. असे अनेक विविध कार्यक्रम म्हणजे कृषीविषयक कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी विविध माहितीपर कार्यक्रम सादर केले जातात. बालकांसाठी सुद्धा प्रत्यक्ष त्यांचा सहभाग असणारा कार्यक्रम प्रसारित केला जातो. एकूणच आकाशवाणीने फार मोठं कार्य समाज प्रबोधनाचं, इतरांना सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शक असं काम केलेलं आहे. तर या गौरवशाली 90 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल आणि एकूणच गौरवशाली वर्षाबद्दल मी आकाशवाणीला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्रोते हो, आकाशवाणी हे एक असं प्रभावी श्राव्य प्रसार माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून अनेक प्रबोधनपर साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक, कृषीविषयक कार्यक्रम सादर केले जातात आणि त्या माध्यमातून ज्ञान माहितीचा साठा श्रोत्यांपर्यंत पोहोचविला जातो. त्यासोबतच त्यांचं मनोरंजनही केलं जातं. आकाशवाणीच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञ व्यक्तींचे विचार, त्यांची मतं, त्यांचं मार्गदर्शन अगदी सहजपणे दूरवर श्रोत्यांपर्यंत पोहोचवता येतं. आकाशवाणी हे भारतातील प्रमुख प्रसारण सेवा असून देशातील पहिल्या आकाशवाणी केंद्राची स्थापना 23 जुलै 1927 रोजी मुंबईत झाली होती. म्हैसूर संस्थानाने 1935 मध्ये स्थापलेल्या रेडिओ केंद्रास आकाशवाणी नाव दिलं आहे. 1 मार्च 1930 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीचा भारत सरकारने नभोवाणी कार्याचा सगळा वापर आपल्या हातात घेतला. गेली कित्येक दशकांपासून तुम्हा सर्वांच्या मनावर राज्य करणारं माध्यम म्हणजेच आकाशवाणी प्रसार माध्यमाच्या गौरवार्थ जिल्हा परिषद परभणी येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर म्हणतात. श्रोते हो, नमस्कार. सर्वप्रथम आकाशवाणीच्या प्रसारण सेवेला जी 90 वर्ष झालेली आहेत त्यासाठी मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. आकाशवाणीशी जुना संबंध अगदी माझ्या काय आई वडिलांच्या सुद्धा लहानपणापासून. मग त्यावेळेस जी लिमिटेड सेवा होती त्याच्यामध्ये जे टिपिकल बातम्या असायचे किंवा काही कार्यक्रम असायचे, निवेदनाची जी एक विशिष्ट अशी लखब असायची, तर त्याला एक अवीट अशी गोडी होती. आणि आजही असे काही कार्यक्रम ऐकले किंवा जुन्या कुठल्याही निवेदकाचा कुठलाही कार्यक्रम ऐकला तर नाही म्हणलं तरी मन खूप वर्ष मागे जातं. नॉस्टॅल्जिया ज्याला म्हणतात त्या गोष्टीचा खूप अनुभव येतो. ओल्ड इज गोल्ड म्हणतात ते काही खोटं नाही आहे. त्यावेळेसचा जो साधेपणा होता तो निश्चित मनाला भावून जाणारा होता. मन आतुरतेनं त्या कार्यक्रमाची वाट बघत असायचं. जसा काळ बदलत गेला त्याचं स्वरूप बदलत गेलं. वेगवेगळ्या विषयांवरती आकाशवाणीवरती सुद्धा कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. वेगवेगळ्या FM चॅनल्सची जरी एंट्री झाली असेल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तरी आकाशवाणीसाठी एक वेगळी जागा ही निश्चितच मला वाटतं की प्रत्येकाच्या मनाच्या खोट्यामध्ये आहे. आणि आता तर आकाशवाणीचं स्वरूप इतकं व्हरायटीफुल झालेलं आहे की त्याच्यामध्ये आयुष्यातल्या तुमच्या प्रत्येक विषयावरची कार्यक्रमांची त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर अशा या विविध रंगी कार्यक्रमांमुळे निश्चितच सामान्य माणसाचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये काहीतरी भरीव असं मिळतंय, त्याला काहीतरी क्रिएटिव्ह किंवा एक वैचारिक किंवा इन्फॉर्मेशन आणि ज्ञानाचं जरी म्हणलं तरी असा काहीतरी देणगी म्हणायला हरकत नाही आकाशवाणीच्या सेवेतनं आपल्याला सगळ्यांना मिळतेय. त्यामुळं मला वाटतं की जास्तीत जास्त लोक अजूनही आकाशवाणीशी रिलेटेड आहेत आणि त्या कार्यक्रमांना ऐकणं ही त्यांची पसंती आहे. पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देते आणि अशाच पद्धतीची विविध विषयांवरची रिच मटेरियल असलेली आणि आपल्या जुन्या जो वैचारिक ठेवा असेल किंवा कल्चरल ठेवा असेल त्याबाबतही माहिती असलेली कार्यक्रमांचं प्रसारण असेच आकाशवाणीच्या द्वारे चालू ठेवावं. धन्यवाद. सर्व जनात सर्वांच्या मनात असंच जणू सदैव आकाशवाणी आपणा सर्वांना सांगत असते. अनेक दृकश्राव्य माध्यमं कितीही मोठ्या प्रमाणात नाविन्यानं उपलब्ध झालेली असली तरीही आजही आकाशवाणी या श्राव्य माध्यमानं आपली उच्चतम अशी प्रतिष्ठा आहे ती जपून ठेवलेली आहे. विशेषतः आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये जिथे विद्युत सेवा असेल किंवा इतरही अनेक अद्ययावत सेवा असतील त्या अगदी सहजपणे पोहोचू शकत नाही. तिथं आपलं आकाशवाणी मात्र अगदी सहज पोहोचतं. आकाशवाणी विषयीच्या भावना व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी म्हणतात. श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणी 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे. याची औचित्य साधून मी आकाशवाणीला शुभकामना देतो. आजपर्यंतची 9 दशकाची आकाशवाणीची वाटचाल ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनाच्या मुक्कामावरून मार्गस्थ होत आहे. विविध भाषा आणि विविध बोली भाषांमध्ये
विविध विषयाचे प्रसारण करून आकाशवाणी ही जीवन वाहिनी बनलेली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचे तर वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. एकूणच आकाशवाणी केवळ वाणी विलास नव्हे तर आत्मिक शांती देणारी शक्ती आहे असं मला वाटतं. पहाटे पहाटे विशिष्ट रागातील आकाशवाणीची प्रारंभिक धून तत्कालीन तनामनाला शांतच करीत नाही तर त्या धून मधली सुरावट जाणीव नेणिवेच्या पातळीवर श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवीत असते. विविध घराण्यांची वैशिष्ट्यपूर्ण गायकी, विविध ज्ञान संपन्न मालिका, आधुनिक शेती व लघु उद्योगांवरील व्याख्याने, किती विषय सांगावेत. एकूणच आकाशवाणी म्हणजे ज्ञान विज्ञानाचा अनंत महासागर होय. 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत असताना आकाशवाणीला कवितेतून शुभेच्छा देतो. हे आकाशवाणी तुझे रूप नित्य, तुझ्यामध्ये सत्य दडलेले, कित्येक विभ्रम रोज रोज तुझी, वाटे मज माझी नभोवाणी. पहा बहुजन हिताय दृष्टी, सुखाय सृष्टी बहुजन. सर्वांना दिलासा, सारे शेतकरी आणि कष्टकरी सुखी राहो. साहित्य संगीत पहा संबोधन, अवकाशी ज्ञान राहो सदा. 9 दशकानंतरची ही वाटचाल, या वाटचालीला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्रोते हो, कोरोनासारख्या महामारीच्या काळात तर आकाशवाणीनं तिचं अस्तित्व अगदी प्रभावीपणे सिद्ध करून दाखवलं. सारं काही सुटत असताना, बंद असताना आकाशवाणीसारखं एक प्रभावी माध्यम प्रत्येकाच्या घराघरात पोहोचत होतं आणि आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या महामारीपासून आपण सर्वांनी कसा आपला बचाव करावयास हवा हे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे नक्कीच आकाशवाणीचं हे श्राव्य प्रसार माध्यम वर्षानुवर्ष कार्यरत असलं तरीही त्याने त्याच्यात खूप नाविन्य आणलं आहे आणि आपल्या सर्वांच्या अपेक्षापूर्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. आकाशवाणी आपलं मनस्वास्थ्य जपण्यासाठी उपयुक्त ठरतं आणि याविषयीच आपलं मत मांडत असताना मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर जगदीश नाईक म्हणतात. श्रोतेहो नमस्कार. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या आकाशवाणीने केवळ माहितीच दिली नाही तर मी म्हणेल आपल्या मनावर संस्कार केले आहेत. एक मानसोपचार तज्ञ म्हणून मी जेव्हा या माध्यमाकडे पाहतो तेव्हा मला जाणवते की आकाशवाणी हे केवळ एक साधन नसून ते अनेकांसाठी आपला मानसिक आधार देखील आहे. त्यामुळेच आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या, स्क्रीन टाइमच्या युगामध्ये आपण मोबाईल, टीव्ही यांसारख्या प्रकाशामध्ये तर राहत असतो, परंतु रेडिओ ऐकताना आपल्याला कल्पना विश्वात, कल्पना शक्तीला वाव द्यावा लागतो. त्यामुळे आकाशवाणी ही आपल्या मानसशास्त्राच्या दृष्टिकोनात देखील मेंदूला शांतता आणि एकाग्रता वाढवत असते. विशेषतः ग्रामीण भागातील बांधवांसाठी, भगिनींसाठी निवेदकांचा आवाज ज्यावेळेस त्यांना ऐकायला भेटतो तेव्हा त्यांना अगदी आपल्या मित्रांसारखे जाणीव व्हायला लागते. त्यामुळेच ग्रामीण भागातील व्यक्तींना आकाशवाणीमध्ये म्हणजेच एक मित्र वाटायला लागलेला आहे. हा देखील त्यांना मानसिक आधारच होय. मानसिक आरोग्यासाठी आजकाल आपण माइंडफुलनेस म्हणजेच आजच्या काळामध्ये जगणे महत्वाचे असे म्हणतो. तसेच रेडिओ किंवा आकाशवाणी ऐकताना आपण त्या आवाजाशी, संगीताशी एकरूप होतो आणि आजचा क्षण आनंदी जगायला शिकतो. त्यामुळेच अनावश्यक विचारांपासून आपली सुटका देखील काही वेळासाठी होतेच. जुनी गाणी आपण ऐकताना किंवा रेडिओवर काही महत्वाची माहिती ऐकताना आपल्याला त्याबद्दल एकरूपता यायला लागते. वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर आकाशवाणीमुळे आपल्याला डोपामिन नावाच्या संप्रेरकांना बॅलन्स करण्यासाठी मदत होते बरं का. आपण कितीही प्रगती केली तरी एक संवादाची जी आपली आवश्यकता आहे ती आकाशवाणी नेहमीच भरून काढत असते आणि ती आत्ताच नसून अनेक दशकांपासून या 90 वर्षाच्या गौरवशाली इतिहासाला आम्हाला दिलेल्या सुविधेबद्दल आकाशवाणीचे खूप खूप आभार मानतो. तसेच पुढील आकाशवाणीच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्रोते हो, इलेक्ट्रॉनिक कॅसेट्स मीडिया प्रचंड अपडेटेड असलं तरीही आकाशवाणी हे प्रसारमाध्यम आजही तितकंच महत्त्वपूर्ण असं माध्यम म्हणून आपण त्याला ओळखतो. यासोबतच अनेक कठीण प्रसंगी गेल्या 90 वर्षांपासून आकाशवाणी आणि आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण सर्वांना ज्ञान
माहिती दिली आणि आपलं मनोरंजनही केलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे. ते आकाशवाणीनं तिच्या प्रसारण सेवेच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे. आकाशवाणीचे असे अनेक श्रोते आहेत, ते अगदी बालपणापासनं आकाशवाणी केंद्राचं प्रसारण ऐकत आलेले आहेत आणि आजही ऐकत आहेत. यासोबतच त्यांच्या बालपणी, त्यांच्या तारुण्यात ऐकलेले कार्यक्रम वयाच्या उत्तरार्धातही त्यांच्या स्मरणात आहेत. तेव्हा आकाशवाणी केंद्राचं प्रसारण कैक वर्षांपासून ऐकणारे आकाशवाणीचे श्रोता ज्येष्ठ कवी बापू दासरी म्हणतात, नमस्कार. 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आकाशवाणीला आणि आकाशवाणीच्या सर्व रसिकांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. मी जन्मापासून आकाशवाणीचा रसिक आहे. आकाशवाणीने आमच्या पिढीचं जीवन घडवलं आणि समृद्ध केलं. सकाळी सकाळी रेडिओ चालू केल्याबरोबर वाजणारी ट्यून आणि वंदे मातरम पासून सुरू होणारी रेडिओची संग, अगदी रात्री बिनाका गीतमाला, जयमाला असे कार्यक्रम संपेपर्यंत असायची. नंदकुमार कारखानीस प्रादेशिक बातम्या देत आहे, या आवाजाची एवढी सवय झाली होती की त्या बातम्या ऐकल्याशिवाय चैन पडत नसे. मृदुला घोडके, वासंती वर्तक यांचे आवाज अजूनही आमच्या कानात ताजे आहेत. बिनाका गीतमालातील अमीन सयानीचा आवाज म्हणजे आमच्या जीवनात भिनला गेलेला आवाज. विविध भारती, फौजी भाई केली हे कार्यक्रम कधीच चुकवले नाहीत. आमची परीक्षा असली तरी कोणत्या गाण्याला कोणी संगीत दिलं, गाणं कोणी लिहिलं ही माहिती अशी समजत जायची सहजच. क्रिकेट कॉमेंट्री आणि सुशील दोशी यांचा आवाज आणि त्यांचं धावतं वर्णन हे आजच्या लाईव्ह बघण्यापेक्षा जास्त रोमांचकारी असायचं. प्रत्येक बॉलची गती ही धावत्या वर्णनाच्या गतीवरून आपोआप लक्षात यायची. ही किमया त्यांनी सहज साधली होती. हवा महल या कार्यक्रमातून प्रसारित होणाऱ्या हिंदी श्रुतिका मन जिंकून घेत असत. युवावानी या कार्यक्रमातून त्या काळी ऐकलेल्या कविता आजही आठवतात. एकंदर आकाशवाणी आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दळणवळणाची कुठलीही साधनं नसताना आकाशवाणीने आम्हाला संपन्न केलं, सबल केलं, आमच्या ज्ञानामध्ये भर घातली. आमच्या मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनातल्या रोजच्या सुखदुःखांची सोबत आकाशवाणीनं केली आणि आकाशवाणीच्या त्या प्रतिमा, ती सगळी घटनाक्रम हा आमच्या जीवनातील एक इतिहास जरी असला तरी पण तो एक विहंगम पट आहे असं मला वाटतं. आकाशवाणीला आमच्या लाख लाख शुभेच्छा. श्रोते हो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी हे प्रत्येक महिन्यात मन की बात या कार्यक्रमातून आकाशवाणीच्या माध्यमातून जनसामान्याशी संवाद साधतात आणि देश विकासाविषयी आवश्यक ती माहिती देशभरातील नागरिकांपर्यंत आकाशवाणीच्या माध्यमातून पोहोचवत असतात. आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्यात बदल घडवून आणू शकता. यातून आपण स्वतःचं व्यक्तिमत्व घडवू शकतो. स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणून स्वविकास साध्य करू शकतो. त्यामुळे नक्कीच आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा आपण सर्वांनी जरूर आनंद घ्यावा. श्रोतेहो, आकाशवाणी या श्राव्य प्रसार माध्यमांनी आजपर्यंत 90 वर्षात तिच्या कार्यातून जी प्रसारण सेवा आपणा सर्वांपर्यंत निस्वार्थपणे पोहोचवण्याचं महत्तम असं कार्य पार पाडलेलं आहे. अशा आकाशवाणीला शतशः नमन आणि आकाशवाणी प्रसारण सेवेच्या गौरवशाली 90 वर्ष सेवापूर्ती निमित्त आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना मनस्वी शुभेच्छा. श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणीच्या गौरवशाली 90 वर्ष प्रसारण सेवापूर्तीनिमित्त आकाशवाणी प्रभावी श्राव्य माध्यम हे रूपक ऐकलत. लेखन सुमेधा कुलकर्णी, निवेदन लेखिकेसह सुषमा कुलकर्णी यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. जिंदगी जैसे एक राणी